नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नीट ऑल इंडिया काउन्सिलिंगचा फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2025 ही एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये फक्त MBBS, BDS आणि BSc नर्सिंगचे सीट्स अलॉट केल्या जाणार आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कसलाही कन्फ्युजन, कसलाही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. ठीक आहे, चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, सर्वप्रथम तुम्हाला जायचं तुमच्या क्रोम ब्राउझर किंवा जे कुठलाही ब्राउझर तुम्ही यूज करत असेल त्या ब्राउझरवर तुम्हाला चाललं जायचं. त्यानंतर सिम्पली नीट UG इथं टाईप करायचं, नीट UG काउन्सिलिंग. ठीक आहे, नीट UG काउन्सिलिंग टाईप केल्यानंतर बघा पहिली लिंक येईल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा थोडंसं खाली स्क्रोल करायचं. बघा न्यू रजिस्ट्रेशन 2025 असं दिलेलं असेल, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशी वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC द्वारे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं. बघा इथे बघा सर्व टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. सिम्पली तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, आय अग्रीवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. बघा नीट UG रोल नंबर विचारलाय, ऍप्लिकेशन नंबर विचारलाय, कॅन्डिडेट नेम विचारलाय, मदर्स नेम विचारले, DOB विचारलंय आणि सिक्युरिटी पिन विचारलंय. बघा इथे तुम्हाला जे तुमच्या स्कोअर कार्डवर आहे तेच तुम्हाला इथे डिटेल्स एंटर करायचे आहे. ठीक आहे, बघा कुठलीही चूक इथे नाही नका करू, जेणेकरून तुमचा काही अडचण येणार नाही. ठीक आहे, बघा रोल नंबर विचारलाय, रोल नंबर सिम्पली इथे एंटर करून घ्यायचा आहे. तुमच्या स्कोअर कार्डवरचाच दिला रोल नंबर तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. हॉल तिकीटवरच्या डिटेल्स तुम्ही इथे फिल करू नका. ठीक आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर विचारलाय. ठीक आहे, त्यानंतर बघा कॅन्डिडेट्स नेम विचारलाय. ठीक आहे, त्यानंतर मदर्स नेम विचारलाय. ठीक आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा हा पूर्ण फॉर्म लाईव्ह आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जी कुठली अडचण येत असेल ती कुठली अडचण येणार नाही आणि फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला पूर्ण प्रकारे समजेल. ठीक आहे, त्यानंतर बघा खाली दिलेलं सबमिट या बटनावर क्लिक करायचं. त्याआधी तुम्हाला सर्व डिटेल्स तुमचे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून काही अडचण येणार नाही. ठीक आहे, सर्व जर बरोबर असेल आणि पुन्हा सांगते तुमचं जे स्कोअर कार्ड आहे त्यावरच्या डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचे. तुमच्या हॉल तिकीटवरच्या किंवा ऍप्लिकेशन फॉर्मवरच्या नाही, या तुमच्या स्कोअर कार्डवर आलेल्या असेल त्या डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर पूर्ण तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्स दिसतील जे तुम्ही फिल केलेत. आणि त्याच्यानंतर खाली बघा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना दिलेला असेल तो तुम्हाला इथे शो होईल, म्हणजे थोडंसं मिसिंग फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल केलं तुम्ही की तुम्हाला चूज युअर पासवर्ड दिलेला असेल. ठीक आहे, चूज युअर पासवर्ड सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमच्या मनाने टाकून द्यायचं. ठीक आहे, ठीक आहे, पासवर्ड जो आहे तुमचा तो पासवर्ड तुमचा लेटर्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे आणि नंबर्सही असलं पाहिजे. या तिघांचं फॉर्मेशन करून तुम्हाला तुमचा एक पासवर्ड सेट करायचा आहे. ठीक आहे, चूज युअर पासवर्ड मध्ये पासवर्ड एकदा टाकून घ्यायचं, त्याच्यानंतर कन्फर्म एकदा पासवर्ड, तिथे पण तुम्हाला सेम पासवर्ड टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा खाली स्क्रोल केल्यानंतर बघा सिक्युरिटी पिन विचारलं, बघा सिक्युरिटी पिन तुम्हाला टाकून घ्यायचं. ठीक आहे, कळल्यानंतर बघा तुम्हाला सबमिट अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, डू यू विश यू वॉन्ट टू सबमिट, तर सिम्पली यस करायचं आहे. यस केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर आणि तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर एक OTP गेला असेल. सिम्पली तुम्हाला तो OTP इथं एंटर करून घ्यायचा आहे. आता जो मोबाईल नंबर दाखवलेला असेल तोच तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याच फोन नंबरवर तुम्हाला OTP येणार आहे. आणि जो मेल ID सुद्धा त्याच मेल ID वर तुम्हाला
OTP येणार आहे. जर तुम्ही विसरला असेल तर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर जो मेल आय डी OTP असेल, सॉरी फोन नंबर असेल, त्यावर तुम्हाला बघायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आता OTP टाकून घेऊ. ठीक आहे. जर तुम्हाला OTP नसेल आला तर तुम्ही सिम्पली ते रिसेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा OTP रिसेंड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला मेलवर किंवा फोन नंबर दोन्हीपैकी कुठलाही एक OTP जरी टाकला तरी सफिशियंट आहे, किंवा तुम्ही दोन्हीही टाकू शकता. त्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय अँड फायनल सबमिटवर क्लिक करायचं. ठीक आहे. बघा इथे सर्व डिटेल्स इथे आलेले आहेत. ठीक आहे. बघा सर्व डिटेल्स तुमचे इथं आहेत. बघा ऑथेंटिकेशन फॉर्म इथे कम्प्लिटेड दाखवत आहे. वरती तुमचं इथे नेम ऐवजी तुमचं नाव दाखवत असेल, तुमचा नीट यूजी रोल नंबर दाखवत असेल, लास्ट डिजिट दाखवत असेल. बघा आता तुम्हाला इथे व्ह्यू एडिट अँड ऑथेंटिकेशन फॉर्म असं एक ऑप्शन आहे जे कम्प्लिटेड आहे. समजा त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करायचे, त्यानंतर अप्लाय फॉर सेक्शन हे फिल करायचं, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट, एवढ्या सर्व स्टेप्स तुम्हाला 1 बाय 1 फिल करायचे. चला जर विद्यार्थी धरून आपण इथून पुन्हा सुरुवात करूया. बघा इथे इनकम्प्लीट दाखवते, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, ते ऍप्लिकेशन फॉर्म दिसतोय त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा जेंडर तुमचं जे काही ऍप्लिकेशन फॉर्मवर जेवढे तुम्ही डिटेल्स फिल केले असतील तेवढ्या डिटेल्स ऑटोमॅटिकली इथे येऊन जातील. सिम्पली तुम्हाला फिमेल जेंडर जेंडर बघायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर रिलिजन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी तुमची इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. बघा त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी ऑटोमॅटिकली नो. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस. ठीक आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही यस करू शकता, नसेल करायचं तुम्ही सिम्पली नो करू शकता. तर आपल्याला इथे करायचं आहे, सो आपण इथे यस करतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा आर युअर पॅरेंट्स सर्विंग रिटायर फ्रॉम इंडियन आर्म फोर्स. ठीक आहे. जर तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई किंवा वडील जर तो एक्स सर्व्हिसमॅन असेल आर्मीमध्ये, तर तुम्हाला सिम्पली इथे यस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे नो करतोय. त्यानंतर बघा बँक अकाउंट डिटेल्स फॉर रिफंड इफ एनी. बघा जे तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट भरणार आहात त्यासाठी हे मागितलं जातं, त्याच्यामुळे आपण त्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यावर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, अकाउंट होल्डरचं नाव इथे तुम्हाला फिल करायचं आहे, त्याच्यानंतर अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, नंतर सेम अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर IFSC कोड टाकून घ्यायचा त्या बँकेचा, जे काही पासबुकवर असेल तुमच्या. त्यानंतर बँक नेम टाकून घ्यायचं आहे आणि ब्रांच ॲड्रेस तिथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं कॅन्सल चेक म्हणजे जे तुम्ही अकाउंट भरताय, जे तुम्ही अकाउंट टाकताय त्या अकाउंटचं तुम्हाला कॅन्सल चेक किंवा त्या अकाउंटच्या पासबुकचं फ्रंट पेज, जे फर्स्ट पेज असतं त्याच्यात तुमचा फोटो आणि अकाउंट डिटेल्स वगैरे असतात, ते तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. इथे बघा चूज फाईल करून ते अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट फॉर्मॅट जो असणार आहे तुमचा, तो PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि मिनिमम त्याची साईज 10 KB ते मॅक्झिमम 200 KB एवढी हवी. ठीक आहे. बघा पूर्ण हे डिटेल्स तुम्ही बघितले. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं सिम्पली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन तुमचा ओपन होतो, क्वालिफिकेशन्स. त्यानंतर बघा तुमच्यावर असा इंटरफेस ओपन होईल, जे की तुमचं क्लास 12 क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. इन शॉर्ट क्लास 12 पासून स्टार्टिंग आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा स्कूल और स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सो सिम्पली महाराष्ट्र टाईप करून घेऊ आपण. ठीक आहे. तर तुमचं लिस्टेड नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. नो कन्सर्न नो. 12चं विचारलंय आपल्याला, सो 12चं आपण इथे टाकून घेऊया.
स्कूल नेम बघा आपलं, आपण इथे सिलेक्ट करून घेतलं. स्टेट टाकलं, महाराष्ट्र टाकलं. ओके, त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला टाकून घ्यायचंय, पण सॉरी पासिंग स्टेटस टाकून घ्यायचंय. ऑफकोर्स पास असेल तुम्ही. त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला ते टाकून घ्यायचंय. वेबसाईट थोडीशी स्लो चालू शकते कारण की संपूर्ण महाराष्ट्र नाही, बट भरपूर जास्त जण फॉर्म भरत असते, त्यामुळे वेबसाईट थोडीशी स्लो चालू शकते. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवून फॉर्म भरायचं. त्यानंतर बघा पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर तुमचा जो TCवर असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पासिंग इयर टाकून घेतलं. त्यानंतर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. फ्रंट नंबर तुम्ही काय टाकू शकता. त्यानंतर पासिंग स्टेट तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. पासिंग स्टेट ऑफकोर्स महाराष्ट्र असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यानुसार टाकायचं, असं काही नाही महाराष्ट्र असणार म्हणजे तुमचं महाराष्ट्र टाकायचं बिलकुल नाही, तुमच्यानुसार टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा स्कूल नेम अँड ॲड्रेस इथे विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पिनकोड इथे टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, पिनकोड टाकून घेतला तुम्ही. त्यानंतर स्कूल नेम आणि ॲड्रेस सेम ॲज इट इज इथं कॉपी करून घ्यायचा आहे. ॲड्रेस इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. स्कूल नेमच्या पुढेच. ठीक आहे, त्यानंतर सिम्पली खाली यायचं. त्याच्यानंतर बघा इथे विचारलंय सब्जेक्ट वाईज मार्क्स इथे तुम्हाला विचारले. ठीक आहे, फिजिक्स पहिले विचारलंय, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर बायोलॉजी. ठीक आहे, जे की तुमच्या मार्कशीटवर असणार आहे 12वीच्या. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला तुमच्या मार्कशीट बघूनच भरायचे. ठीक आहे, तर सिम्पली तर फिजिक्स पास. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्क्स. आता बघा आपल्या जे विद्यार्थी आहे आपल्याकडं त्याला फिजिक्समध्ये जे आहे 44 आहे. ठीक आहे, नाही सॉरी मॅक्सिमम मार्क्स 100, त्याच्यानंतर आफ्टर मार्क्स 44. त्याच्यानंतर बघा केमिस्ट्री पास, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 55, त्यानंतर बायोलॉजी पास करून ठेवायचं आहे. 50. ओके, त्याच्यानंतर बघा खाली यायचे. पुन्हा एकदा तुमचे संपूर्ण मार्क्स एकदा तुमच्या मार्कशीटनुसार चेक करून घ्यायचे की बरोबर आहेत की नाही. ठीक आहे, तर बरोबर असलं त्याच्यानंतर खाली यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा विचारलं डू यू विश टू सेव्ह, सिम्पली तुम्हाला येस करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. डू यू विश टू सेव्ह, येस करायचं. त्यानंतर बघा नंतर खाली यायचं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं. मग हेच केल्यानंतर तुमच्यासमोर बघा असं इंटरफेस ओपन होतं. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला विचारलंय अप्लाय फॉर. आता तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचंय हा इथे मेन पार्ट आहे. ठीक आहे, तर बघा पहिला ऑप्शन आहे की अप्लाय फॉर ऑल इंडिया कोटा 50%, जी गव्हर्नमेंट कोटा असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली ते टिक करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेकंड ऑप्शन आहे अप्लाय फॉर ओपन सीट्स लाईक एम्स एज पर एलिजिबिलिटी, त्याच्यानंतर BHU ओपन चेंबर. ठीक आहे, या एक्झाम सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली टिक करायचं आहे. तर आपल्याला नाही करायचं, सिम्पली आपण नाही करणार आहे.
ठीक आहे. अप्लाय फॉर BSc नर्सिंग सेंट्रल इन्स्टिट्यूट. ठीक आहे, आपल्याला ते हे नाही करायचं. त्याच्यानंतर अप्लाय फॉर डीम युनिव्हर्सिटीज. ठीक आहे, ते करायचं असेल किंवा फॉरेन डीम युनिव्हर्सिटीज तर तुम्हाला सिम्पली इथं क्लिक करायचं. ठीक आहे, नसेल करायचं तर नो करायचं. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर बघा खाली यू आर रिक्वायर्ड टू पे अन अमाऊंट इथं आलेली असेल. ठीक आहे, आता ही जी अमाऊंट आली आहे ती फक्त ऑलरेडी कोटाची आहे. म्हणजे इन शॉर्ट तुमचं जे 10,000 आहे ते तुमचं डिपॉझिट असणार आहे अकॉर्डिंगली. आणि त्याच्यानंतर जे 1,000 आहे ते तुमचे रजिस्ट्रेशन चार्जेस असणार आहे. ठीक आहे, जे की 10,000 तुम्हाला रिफंडेबल असतील आणि 1,000 जे आहे ते 1,000 जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस असणार आहे, नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे, सिम्पली त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह नेक्स्ट टाइम क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले तुम्हाला. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जायचं. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये काय असेल तुमचे जे डिटेल्स आहेत कॉन्टॅक्टचे ते तुम्हाला फिल करायचे असणार आहेत. म्हणजे जे शॉर्ट तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी जे काय असेल ते, आणि एक एक्स्ट्रा नंबर तुम्हाला ते घेते. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट. आता बघा याच्यानंतर पूर्ण जो फॉर्म आहे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये की तुम्ही किती फॉर्म भरला हे तुम्हाला संपूर्ण दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसतील, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मचे डिटेल्स दिसतील, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स दिसतील. या सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. हे जे पेमेंट आहे ते तुम्हाला वन टाइम करावं लागणार आहे. हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे. आणि फायनल सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा लॉक होऊन जाईल. त्याच्यामध्ये म्हणजे जर इन शॉर्ट कधी करेक्शन विंडो ओपन झाले तुम्हाला त्याच्यानंतर करेक्शन करता येईल. आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग तुम्हाला फिल करावी लागणार आहे. ही झाली फक्त रजिस्ट्रेशनची प्रोसेस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एवढ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला कसलीही अडचण आली असेल किंवा काही अडचण आली असेल किंवा काही समजलं नसेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता किंवा मेल आय डी मी मेन्शन केला आहे त्या मेलद्वारे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, आपण लिमिटेड सीट्स घेणार आहोत फॉर द जे विद्यार्थी फेस टू फेस येऊन नाही करू शकत, ज्या विद्यार्थ्यांना हेल्प हवी आहे त्यांना फक्त खूप मिनिमम अमाऊंटमध्ये आपण काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणार आहोत. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला टिल ॲडमिशन सपोर्ट हा भेटणार आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेला गुगल फॉर्म म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला गुगल फॉर्म फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. त्याच्यानंतर पेमेंट प्रोसिजर जे काय असेल ते संपूर्ण बोलणं होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनपासून ते तुमच्या ॲडमिशनपर्यंत पूर्ण सपोर्ट आम्ही तुम्हाला करणार आहोत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल काउन्सिलिंगमध्ये तर नक्कीच हा खालचा फॉर्म भरा. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल फॉर्म फिलिंगमध्ये तर नक्कीच मला कमेंटद्वारे किंवा मेलद्वारे मला कळू शकता. आणि जर काही नवीन अपडेटसाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एंड करूया. पुन्हा एकदा नवीन घेऊन येईल व्हिडिओसाठी तुमच्यासाठी. पुन्हा एकदा घेऊन येईल नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की चॉईस फिलिंग कशी करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये चॉईस ब्लॉकिंग पण कशी करायची हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडले असलेत आणि हेल्प झाली असेल तुमच्यासाठी तर लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट डेली देत राहील. ठीक आहे, चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.